चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी त्रिशला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। शिक्षण जे प्रत्येक समाजाचा पाया मानलं जातं, जिथं शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात। पण जर या शिक्षण व्यवस्थेत घोटाळा होत असेल तर राज्यात काही महिन्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणानं मोठी खळबळ उडवली होती। बनावट कागदपत्र, पैशांचे व्यवहार आणि अपात्र उमेदवारांना दिलेल्या नोकऱ्या या सगळ्यांमुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आणि आता प्राथमिक शिक्षणानंतर त्याच घोटाळ्याची सावली माध्यमिक शिक्षण विभागावरही पडताना दिसतंय। माध्यमिक शिक्षण विभागातही बोगस शिक्षक भरती झाली का? आणि जर झाली असेल तर यामागचं मोठं रॅकेट कोण चालवतंय? ज्याप्रमाणे प्राथमिक शाळांत अधिकारी, संस्थाचालक आणि दलाल यांनी राज्यभर शालार तायडी घोटाळा घडवून आणला, तोच प्रकार माध्यमिक विभागातही झाल्याची दाट शक्यता आहे। हे प्रश्न आता अधिकच गंभीर बनत चाललेत। प्राथमिक शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं। बनावट प्रमाणपत्र तयार करून नियमांना बगल देत आणि पैशांच्या जोरावर अनेकांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं। या प्रकरणात अनेक अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले, काहींना अटकही करण्यात आली। तरी काही प्रकरणांची चौकशी अजूनही सुरू आहे। या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला आहे। आता माध्यमिक शिक्षण विभागातही तसाच प्रकार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात तब्बल 538 शिक्षकांची कागदपत्र तपासाखाली असून सर्व संबंधितांना एकत्रित सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे। माहितीनुसार अनेक शिक्षकांनी आवश्यक कागदपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर संशय निर्माण झाला आहे। सरकारनं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत केली होती। या समितीच्या अहवालानंतर आता मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तपासादरम्यान काही प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 30 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शाळा संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक अशा विविध स्तरांवरील व्यक्तींचा समावेश असल्याचं स्पष्ट झालं आहे। सरकारनं सर्व संबंधितांना कागदपत्र ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले होते, मात्र अनेकांनी अद्याप पूर्ण माहिती दिली नसल्यामुळे संशय अधिकच गडद होत चालला आहे। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जर अशा प्रकारे बोगस भरती होत असेल तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार आहे। अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतील का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। प्राथमिक विभागानंतर आता माध्यमिक विभागातही बोगस भरतीचं सावट आहे। हे जाळं नेमकं किती खोलवर पसरलं आहे आणि यामागचे खरे मास्टरमाइंड कोण? या प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार आहे आणि कारवाई काय होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी बघत रहा @पोस्ट मराठी। धन्यवाद।